उत्क्रांती ही सातत्याने घडत असणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही खालील पुरावे आपल्याला दिलेले आहेत. सर्वप्रथम बाह्यरूपिकीय पुरावे. समोरच्या चित्रात जर आपण बघितलं तर वर 3 प्राणी दिसत आहेत आणि खाली आपल्याला काही वनस्पती दिसत आहेत. बाह्य रूपावरनं जर बघितलं तर यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला साम्य दिसत आहे. बाह्यरूपी पुरावे म्हणजे सजीवांच्या बाह्य आणि दृश्य स्वरूपाने असलेली वैशिष्ट्ये, जसे प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील दाट केस, हे काही वैशिष्ट्ये आपल्याला समोरच्या चित्रात दिसत आहेत. वनस्पतीच्या वैशिष्ट्य जसे पानांचा आकार आहे, शिराविन्यास आहे, पर्णदेठ आहे, पानांची रचना आहे. सजीवांच्या निरनिराळ्या गटात असलेले साम्य स्थाने असतात. यावरून आपल्याला असे लक्षात येते की या प्राण्यांचा किंवा या वनस्पतींचा उगम एकाच पूर्वजापासून होऊन त्यांची उत्क्रांती झालेली असावी व आपल्या आवश्यकतेनुसार त्यांनी आपल्या शरीर रचनेमध्ये असेल किंवा मग आपल्या वनस्पतीच्या स्वरूपामध्ये असेल तो बदल घडत गेलेला असेल, याला उत्क्रांती असे म्हणतात. दुसरा पुरावा आहे शरीरशास्त्रीय पुरावे. यामध्ये जर आपण बघितले अस्थिमय रचना, या ठिकाणी आपल्याला काही सजीवांच्या हाडांची रचना जसं मानवाचा हात आहे, मांजरीचा पाय आहे, वटवाघळाचा चर्मपर आहे, देवमाशाचा पर आहे. आता जर आपण विचार केला तर मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघुळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर यांच्या रचनेमध्ये भिन्नता आहे. ते प्राणी एकमेकांपासून खूप वेगळ्या पद्धतीने त्यांची शरीर रचना आहे. मात्र त्या प्राण्यांमध्ये त्या अवयवांचा उपयोगही वेगवेगळा आहे. म्हणजे मानवाच्या हाताचा उपयोग वेगळा आहे, मांजरीच्या पायाचा उपयोग वेगळा आहे, वटवाघुळाचा चर्मपर वेगळा आहे आणि देवमाशाचा जो पर आहे याचा उपयोग त्याच्यासाठी वेगळा आहे. परंतु जर आपण यांच्या अस्थींची, यांच्या हाडांची रचना जर बघितली तर काही प्रमाणामध्ये आपल्याला तिकडे साम्य दिसून येत आहे. हाडांची रचनेत व हाडांच्या जोडणीमध्ये आपल्याला साम्य दिसून आहे. याचाच अर्थ या सर्वांचे पूर्वज समान असावेत असं निदर्शनास येतं. ह्या एक दुसरा पुरावा आहे. या पुढील पुरावा म्हणजे अवशेषांग. आता अवशेषांग म्हणजे काय तर आपण हे मागेच शिकलेलो आहोत इयत्ता 9वीमध्ये की सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेले जे निरुपयोगी इंद्रिय असतात त्याला अवशेषांग म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरात काही अशी अवयवे असतात किंवा अवयवांचा काही असा भाग असतो की ज्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही किंवा ते अपूर्ण वाढतात. जसं पहिले वरच्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की लहान आतडे, मोठे आतडे आणि त्याच्याखाली एक छोटंसं आंत्रपुच्छ आहे ज्याचा आपल्या शरीराला काहीही उपयोग नाही आहे. किंवा मग माकड हाड, आपल्या जो पूर्ण पाठीचा कणा असतो याच्या खाली एकदम खाली कमरेजवळ जे छोटंसं हाड असतं त्याला माकड हाड असे म्हणतात. असे म्हटले जाते शास्त्रज्ञांमार्फत की जर आपले पूर्वज माकड असतील तर पूर्वी त्यांना झाडावर, एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी त्या शेपटीचा उपयोग होत असे आणि ती शेपटी त्या हाडेपासून निघालेली होती. जसं जसं तो खाली जमिनीवर येत गेला, 4 पायांवरनं 2 पायावर उभा राहत गेला, तसं तसं त्याला शेपटीचा उपयोग झाला नाही. तो एक निरुपयोगी अवयव म्हणून गणला गेला आणि हळूहळू ती शेपूट कमी होत होत ती अशा छोट्याशा स्वरूपामध्ये, हाडाच्या स्वरूपात आपल्या पाठीच्या कणाच्या सगळ्या शेवटच्या बाजूला जोडलेली दिसते. यालाच आपण माकड हाड असे म्हणतात. हे सुद्धा अवशेषांग आहे. पूर्वी कच्ची फळं, मांस किंवा मग झाडाचा पालापाचोळा खात असेल त्यामुळे जी दातांची रचना होती, मोठे टणक अशा दातांची आवश्यकता होती मानवाला. पण नंतर जसं जसं अन्नाचे प्रकार त्याचे बदलत गेले तर ज्या सगळ्या शेवटी मोठ्या ह्या अक्कलदाढा असतात ह्याही एक अवशेषांगाचाच भाग आपला बनलेला आहे. किंवा मग कानांच्या बाहेरच्या बाजूचे जे काही स्नायू आहेत ते सुद्धा एक अवशेषांगाचा प्रकार आहे. अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून नवीन ऊती, नवीन अंगके किंवा नवीन इंद्रिय उत्पादन होत असतात.
भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलाची आवश्यकता असते. जसं वातावरण बदलत जाईल, म्हणजे पूर्वी त्याला एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उडी मारावी लागत होती, त्याच्या आधारासाठी त्याला शेपटीची आवश्यकता होती. नंतर जसा तो 2 पायांवर उभा राहून जमिनीवर चालायला लागला, ती शेपटी निरुपयोगी झाली आणि मग ते अवयव गळून पडले किंवा काही स्वरूपातच ते शिल्लक राहिले. म्हणून आपल्या गरजेनुसार किंवा इतर वेगवेगळ्या परिस्थितीत अशा इंद्रियांचा निरुपयोग किंवा हानिकारक ठरले आणि मग नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी असे निरुपयोगी इंद्रिय नाश होत गेले किंवा नाश पावले. रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त असणारे आंत्रपुष्य मानवाला मात्र निरुपयोगी असते. मानवाच्या शरीरात असणारे इतर अवशेषांग जसे काही माकडहाड, अक्कलदाढ, अंगावरील केस, कानांचे स्नायू इत्यादी, यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपली जी उत्क्रांती आहे ती आपल्या सभोवतालच्या वातावरणानुसार हळूहळू पिढ्यानुपिढ्या हजारो वर्षानंतर बदलत जात असते. या पुढचा जो पुरावा दिलेला आहे उत्क्रांतीचा, तो म्हणजे पुरावा जीवविषयक पुरावे म्हणजे जीवाश्म इंधन. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जमिनीचे वेगवेगळे थर आहेत आणि या थरांमध्ये जे जीवाश्म असतात म्हणजे जे सजीव असतात, यांचे शरीर किंवा यांची जी बॉडी असते ही मृत पावल्यानंतर तिथे विघटन होत असते आणि त्यांच्यापासून इंधन तयार होतं. त्याला आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो. हे इंधन जमिनीवर खोलवर वेगवेगळ्या थरांवर तयार होत असते आणि जो सजीव आहे तो हा जवळजवळ 97% हा कार्बनी पदार्थांपासून बनलेला आहे. मग ह्या कार्बनी पदार्थांचं वयोमान जर आपण मोजलं, हे कार्बनी पदार्थांचं जर आपल्याला वयोमान मोजता आलं, यानुसार त्या थरावर कोणते सजीवांचं विघटन होऊन कार्बनी पदार्थ म्हणजे इंधनं तयार झालेली आहे, त्यानुसार आपण सजीव निर्मितीचा किंवा उत्क्रांतीचा अभ्यास करू शकतो. म्हणजेच जर ह्या चित्रामध्ये आपण बघितलं तर सर्वात खालच्या थरावर अपृष्ठवंशीय प्राण्यांचे आपल्याला सजीवांचं विघटन झालेलं दिसतं. त्यानंतर सरीसृप, उभयचर आणि मत्स्य प्राणी असतात. त्याच्यानंतर सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी आणि सगळ्यात वरच्या थरावर आपल्याला सस्तन प्राणी आणि पक्षी यांची आपल्याला अवशेषांचं किंवा शरीराचं विघटन झालेलं आपल्याला दिसतं. तिथे जीवाश्म इंधन तयार झालेले दिसतात. म्हणजे सजीवांच्या उत्क्रांतीचे रहस्य पृथ्वीच्या उदरात असलेल्या जीवाश्मात दडलेले आहे. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले गेले किंवा मग काही कारणास्तव ते तिकडे पुरले गेले आणि सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षितरित्या जीवाश्म म्हणून टिकून राहतात. याचाच उपयोग जीवाश्म इंधन तयार करण्यासाठी होतो. कार्बनी वयमापन या पद्धतीद्वारे आपण मग कुठला सजीव सर्वात प्रथम आला असेल आणि त्याच्यानंतर पुढची पिढी कशा पद्धतीने हळूहळू तयार झाली हे बघू शकतो. कार्बनी वयोमापन ही कालमापनाची पद्धत आहे. प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणे सतत कार्बन ग्रहण करत असतात. मृत झाल्यावर हे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्याच्या शरीरातील C14 म्हणजे कार्बन 14चा ऱ्हास होऊन एकच प्रक्रिया सतत चालू राहते व C12 हा किरणोत्सारित नसतो. त्यामुळे मृत वनस्पती व प्राणी याच्यातील C14 व C12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते. कार्बनी वयोमापन करण्याकरता 3 बाबींचे मापन केले जाते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतर किती काळापासून ती तिथे जमिनीत पुरली गेलेली आहे, त्याच्यातील C14ची सक्रियता किती आहे आणि C14 व C12 यांचे गुणोत्तर काय आहे हे तपासून घेतले जाते. याचे फायदे काय तर पुरातन अवशेषशास्त्र आपल्याला कळते. मानवी वंशशास्त्राचा अभ्यास याच्याद्वारे आपल्याला करता येतो. मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचे काळ ठरवता येते. जीवाश्माची कालनिश्चिती करून त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवणे, पुरातन काळी असलेल्या सजीवांबद्दलची माहिती मिळवणे. जसे अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून आपल्याला पृष्ठवंशीय प्राणी मिळालेले असतील. ह्या समोरच्या चित्रात आपल्याला लक्षात येते की सगळ्यात खालचा थर अपृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे आणि मग हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत पुढे आपल्याला पृष्ठवंशीय प्राणी मिळालेले असतील. याचा आपल्याला अभ्यास होतो. म्हणजे हे एकदम पुराजीवी महाकल्प आहेत, हे मध्यजीवी आहेत आणि मग नूतनजीवी म्हणजे
त्याच्यानंतर तयार झालेले सजीव, या पद्धतीने आपण ह्या जीवाश्म इंधनांचा अभ्यास करून सुद्धा आपण उत्क्रांती कशी घडून आली हे बघू शकतो. मग हे करण्याचं काम कोणी केलं तर विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने नैसर्गिक कार्बन 14च्या किरणोत्सर्गाच्या क्षयावर आधारलेली अशी कार्बनी वयोमापन पद्धती विलार्ड लिबी यांनी 1954मध्ये विकसित केली. लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक या शोधण्यासाठी मिळालेले आहे. या पद्धतीने विविध पदार्थांचे वय शोधून काढता येतात. या नोंदी रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केल्या जात असतात. म्हणजे कोणता जीव कधी निर्मित झाला आणि त्याची प्रगती कशी झाली याचा उपयोग ह्या जीवाश्म इंधनाच्या अभ्यासावरून आपल्याला करता येत असतो. पुढचा जो आहे तो आहे जोडणारा दुवा. आता या जर आकृतीत आपण बघितलं तर याद्वारे 3 प्राण्यांचे आपल्याला चित्र दिसत आहेत आणि यामध्ये पान नंबर 6वर ते दिलेलं आहे. 2 गटातील वनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांशी किंवा त्यांच्या गटांशी काहीतरी संबंध जोडता येतो. याला जोडणारा दुवा असे म्हणतात. ॲक्च्युअल हे तिघही प्राण्यांचं रचना किंवा मग यांचं जगण्याची पद्धती किंवा वातावरण हे वेगळे आहेत, पण काही घटक असे आहेत की ते एकमेकांनाशी जोडले गेलेले आहेत, म्हणून त्यांना जोडणारा दुवा म्हणजेच ह्यांचेही वंशज एकच असू शकतात यावरून लक्षात येते. आणि पुढचा आहे जो पुढचा आपल्याला पुरावा दिलेला आहे तो म्हणजे भ्रूणविज्ञान विषयक पुरावा. जर आपण बघितलं तर इथे मासा, सॅलेमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य यांच्या भ्रूणांची प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था या पद्धतीने अवस्थेमध्ये दिलं आहे. जर प्रथम अवस्थेमध्ये आपण बघितलं तर हे सर्वच प्राण्यांचे भ्रूण आपल्याला जवळपास सारखे दिसतात. द्वितीय अवस्थेमध्ये मात्र मग हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत गेलेला आहे आणि तृतीय अवस्थेमध्ये त्या प्रजातीनुसार त्यांना आकार प्राप्त झालेला आहे. पण यावरून असे लक्षात येते की प्रथम अवस्थेत प्रारंभिक अवस्थेमधील जे भ्रूण आहेत त्यांचे गुण खूपच साम्य आहे, त्यांच्यामध्ये खूप सारखेपणा आहे. पण जसा जसा विकास होत जातो तसे तसे हे साम्य कमी कमी होत जाते व सुरुवातीला साम्यावरून असे म्हटले जाते की हे सर्व पृष्ठवंशीय प्राणी एकाच पूर्वजापासून आलेले असतील. आणि म्हणूनच यावरून ह्या 4 ते 5 पुराव्यांवरून शास्त्रज्ञ सांगतात की उत्क्रांती ही हजारो वर्ष, कोटी वर्ष हळूहळू होत बदल होत जातो, पण त्यांचे पूर्वज हे सारखेच असतात. आणि मग हाच उत्क्रांतीचा नियम सिद्धांत मांडणारे सर्वात श्रेष्ठ किंवा योग्य पद्धतीने मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजे डार्विन, ज्यांचा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा प्रसिद्ध आहे, जो आपण इयत्ता 9वीमध्ये अभ्यासलेला आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत उत्क्रांतीशास्त्रातील एक मौलाचा दगड मानला जात असतो. पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षाच्या कालखंडानंतर सजीवांच्या सर्व जाती समान विकसित झालेल्या आहेत व हा विकास नैसर्गिक निवडीमुळेच झालेला आहे. आपल्याला ज्या वातावरणात राहायचं आहे त्यानुसार आपण आपल्या शरीररचनेमध्ये बदल करत असतो. आपण आपल्या निसर्गानुसार आपल्या स्वतःच्या रचनेचा किंवा राहणीमानीची निवड करू शकतो. यालाच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात. यामध्ये त्यांनी सांगितले सक्षम ते जगतील म्हणजेच जे निसर्गाला जुळवून घेतील, जे निसर्गाशी निगडीत राहून कार्यरत राहतील व नवीन जाती निर्माण करतील तेच इथे जगतील. जे जुळवून घेऊ शकणार नाही त्यांचा नाश पावणार. डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकामध्ये हा सिद्धांत सविस्तरपणे देण्यात आलेला आहे. यासाठी त्यांनी विविध प्रदेशातील वनस्पती प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून अभ्यास केला. यांच्या सिद्धांतानुसार त्यांनी सांगितले की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात व आपली जे जाती सातत्य आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व जीव एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करत असतात. प्रत्येक जीवाला आपल्या प्रजातीला जिवंत ठेवायचे असतात व ते त्यासाठी एकमेकांशी हे स्पर्धेमध्ये ते असतात. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी ज्याच्यामध्ये आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच या ठिकाणी जगू शकतो.
जे दाखवू शकत नाही त्यांचा मात्र नाश होत असतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात, यालाच नैसर्गिक निवड असे म्हणतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती तयार करत असतात. या सिद्धांताला मात्र काही आक्षेपही घेतले गेले किंवा काही त्याच्यावर ड्रॉबॅक्स आहेत. ते म्हणजे नैसर्गिक निवडीच्या खेरीज आणखीही काही बाबी उत्क्रांतीसाठी आवश्यक आहे असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. डार्विनने उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण इथे केलेले नाही. म्हणजे ज्या वेळेला प्राणी किंवा वनस्पती सजीव नैसर्गिक निवडाचा सिद्धांत वापरतो तर त्या ठिकाणी त्याला काही गोष्टी उपयोगी असतात व काही नकोशा असतात, मग त्या मांडणंसुद्धा आवश्यक होतं. या सिद्धांतात सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचाही उल्लेख केला गेलेला नाही. जसं मी सांगितलं की उत्क्रांती ही हजारो कोटी वर्षांनी होत असते आणि काही वेळेला काही बदल, जसं आपण उत्परिवर्तनामध्ये बघितलं, काही बदल एकदम किरकोळ किंवा लाक्षणिक होऊन जातात. मग हे बदल कोणते आहे की जे काही खूप सावकाश होतात, ते काही एकदम होतात आहे, अशा बदलांचा या उत्क्रांतीमध्ये मांडणं गरजेचं होतं. या 3 आक्षेपांवरून हा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जो आहे त्याचा काही शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला होता. यावरनं लॅमार्क वाद जे आहे हे पुढे आलं. आता ह्या लॅमार्क वादाचा अभ्यास आपण या पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत.